हरी जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता
बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हो हा विठ्ठल बरवा हो हा माधव बरवा हो हा माधव बरवा हो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे याती कुळ माझे गेले हार पोनी याती कुळ माझे गेले हार पोनी याती कुळ माझे गेले हार पोनी याती
उमादेवी वरू जीविता जिव्हाळा दापर उमादेवी वरू जीविता जिव्हाळा दापर उमादेवी वरू जीविता काही केलिया वेगळा लोहे गे माये काही केलिया वेगळा लोहे गे माये लोहे गे माये जीव शिकवाल मज वेळू वेळा जीव शिकवाल मज वेळू वेळा नीतया गोवळा रातलिये नीतया गोवळा रातलिये रातलिये किती शिकवाल माझा वेळा वेळा किती शिकवाल माझा वेळो वेळा नीतया गोवळा रातलिये नीतया गोवळा रातलिये शिकवाल माझा वेळो वेळा किती शिकवाल माझा वेळो गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई निलेश पांडुरंग आहे समोर आहे तेच हॅलो हॅलो सगळे पुढे सारखा थोडं थोडं हॅलो हॅलो बघा ना हॅलो हॅलो हा ठीक याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार कोणी याती कुळ माझे याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार कोणी याती कुळ माझे
याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार पोरी याती कुळ माझे याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार याती कुळ माझे गेले हार पोनी श्रीरंगा वाचोनी आणून येणे श्रीरंगा वाचोनी आणून येणे किती गोशिकवान किती गोशिकवान मज वेळ वेळा गोशिकवान श्रीरंगा वाचून आणून रे श्रीरंगा वाचून आणून रे किती शिकवाल किती शिकवाल मज वेळू वेळा शिकवा
तया गोवळा रातली ये किती गोशिक बाल किती गोशिक बाल माझ वेळ किती गोशिक बाल तया गोवळा रतली मी तया गोवळा गोवळा रातली रातली रा मी तया गोवळा रातलिये मी तया गोवळा रातलिये मी तया गोवळा मी तया रातली मितया गोवळा रातली किती होशिक वाल किती होशिक वाल
विठ्ठल श्री ज्ञानदेव तिकुळ माझे गेले हारपोनी श्रीरंगा वाचोनी आणू नेणे किती ओ शिकबाल मज वेळो वेळा मी तव गोवळा रातलिये अष्टभोग भोगिता माते नाही चाड अष्टभोग भोगिता माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लेले गे माये किती ओ शिकवाल मजो वेळो वेळा मी तव गोवळा रातलिये बापर कुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा बापर खुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा काही केलिया वेगळा नोहे गे माये किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रातलिये धोबार कुमाई धोबार हा सेवेसाठी घेतलेला अभंग महाकैबल्य तेजोनिधी संत सम्राट मौली ज्ञानोबारायांचा असून या अभंगामध्ये मौली ज्ञानोबारायांनी दोन गवळणींमधला संवाद सांगितलेला आहे. यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त जाणून घेऊ आणि मग दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. हा जो नाममहोत्सव या ठिकाणी सुरू आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञातच आहे की ब्रह्मश्री दादांच्या 84व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा नाममहोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. दादांचं महत्त्व दादांचं चरित्र आपण सगळ्यांनी गेले 8 दिवस ऐकलंय. किंबहुना आपण कितीही जरी सांगितलं तरी दादांचं चरित्र पूर्ण होणारं नाहीये. किंबहुना मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर संत चरित्र सच्चरित्र हे मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. ब्रह्मलीन दादांचं स्वरूप सांगताना ब्रह्मलीन दादा हे इदं ब्राह्मम इदं क्षात्रम शापादपि शरादपि अशा स्वरूपाचे होते. दादांचं पारमार्थिक जीवन जेवढं श्रेष्ठ तेवढंच त्यांचं व्यावहारिक जीवन सुद्धा श्रेष्ठ स्वरूपाचं होतं. किंबहुना व्यावहारिक जीवनामध्ये दूरदृष्टी कशी असते त्याचा विचार दादांच्या जीवनाकडे पाहिलं की आपल्याला दिसून येईल. दादांनी जेव्हा काशीला यात्रा नेली तर यात्रा नेत असताना अनेक अडथळे आले. अडथळे कशाचे आले तर दादांना माऊलीच्या पादुका काशी क्षेत्रामध्ये न्यायच्या होत्या. किंवा त्याचं कारण असं आहे की माऊलींच्या चरित्रामध्ये माऊली ज्ञानोबाराय हे काशी क्षेत्रामध्ये गेलेले आणि तिथे त्यांची हत्तीवरून मिरवणूक निघाली असा इतिहास आहे. त्यामुळे दादांची ही इच्छा होती की माऊलींच्या पादुका आपण काशीला घेऊन जाव्या. आणि त्यावेळेला आपल्या संप्रदायामध्ये साखरे महाराजांच्या घराण्यावरती विरोध करणारे फार लोक आहेत. का विरोध करतात हा मला फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे गुरुवर्य महाराजांनी कधीही कोणाचा विरोध केला नाही, कोणाची निंदाही केली नाही, कोणाला त्रासही दिला नाही. पण विरोध न करता कोणाला त्रास न देता त्यांचा विरोध मात्र खूप लोकांनी केला. का केला का नाही केला ह्याचा आपल्याला विचार करायचा नाही. पण दादांचा सुद्धा त्यावेळेला खूप मोठा विरोध केला. आणि विरोध केल्यानंतर दादा हे स्वतः वकील होते. आणि दादांनी त्यावेळेच्या इंग्रज सरकारकडे आपलं म्हणणं योग्य रीतीने मांडून त्या पालखी सोहळ्याकरता त्यांनी जो प्रतिबंध निर्माण केला होता तो दूर केला. आणि ही नगरमध्ये म्हणजे पालखी सोहळ्यातून निघाला आणि नगरमध्ये त्यांना नोटीस आली की तुमचा हा पालखी सोहळा पुढे जाऊ शकत नाही. पण दादांनी व्यवस्थित रीतीने युक्तिवाद करून ह्या पालखी सोहळ्याला काशीपर्यंत घेऊन गेले. एवढंच नव्हे
तर दादांचे जे भाचे होते नानासाहेब घारपुरे, महाराष्ट्रामधले जेवढे वकील आहेत त्यापैकी जवळजवळ 80 ते 90% वकील नानासाहेब घारपुरेंनी जे लॉ कॉलेज पुण्यामध्ये इंडियन लॉ सोसायटीचं जे लॉ कॉलेज आहे, विधी महाविद्यालय आहे, त्या विधी महाविद्यालयामधनं 80 ते 90% वकील निर्माण झालेले आहेत. आणि नानासाहेब घारपुरे इतके मोठे विद्वान होते की विचारायची सोय नाही. पण त्यांचं एक वैशिष्ट्य सांगतो, म्हणजे दादांच्या संस्कारामध्ये त्यांचा भाचा तयार झाल्यामुळं दादांचे संस्कार कसे त्यांच्यावरती घडले ते पहा. त्यावेळेला हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे भारतामध्ये नव्हतं, त्याला प्रिव्ही काउन्सिल असं काहीतरी म्हणायचे. त्याच्याकरता लंडनला जायला लागायचं व ते जहाजाने जायला लागायचं. आणि प्रदोषाच्या दिवशी रुद्राचा पाठ केल्याशिवाय, भगवान शिवाची पूजा केल्याशिवाय नानासाहेब घारपुरे अन्न प्राशन करायचे नाहीत, पाणी प्राशन करायचे नाही. मग त्यावेळेला नानासाहेब घारपुरे जर लंडनला गेले तर सोबत ब्राह्मण घेऊन जायचे पूजा करण्याकरता. म्हणजे वकील क्षेत्रामध्ये श्रेष्ठ असून सुद्धा आपला आचार धर्म त्यांनी सोडला नाही. माझ्यासारखे मूर्ख भरपूर लोक असतात की थोडं जरी शिकलं तरी आपला आचार धर्म आपल्याला लाज वाटते. गुरुवार महाराज मला हजारदा सांगतात, अरे शेंडी ठेव, शेंडी ठेव. पण अजून काय माझ्यामध्ये धाडस झालं नाही. असं सांगण्याचा हेतू एवढा की आपण कितीही उच्च विद्याविभूषित असलो तरी आपला आचार धर्म न सोडण्याचा दादांचा, त्यांच्या भाच्यांचा हा श्रेष्ठ गुणधर्म. गुरुवार महाराज सांगतात की संत कोणाला म्हणायचं? जो माणूस आपल्यासारखा बोध संपन्न एक तरी महात्मा जो निर्माण करू शकतो त्याला संत म्हणावा, असं गुरुवार महाराज सांगतात. दादांनी त्यांच्यासारखे बोध संपन्न अनेक एक नाही अनेक, काही आपल्याला ज्ञात आहेत, काही अज्ञात आहेत. ब्रह्मलीन गुरुजींचं वर्णन बरंच सगळं झालं. ब्रह्मलीन तात्या होते, त्यांचं तर आपण वर्णन करू शकत नाही. अत्यंत श्रेष्ठ विदुषी पण बोध संपन्न. तुम्ही तर जामनेरला, मी ते बघितले, हरिभाऊ म्हणून होते आमचे जामनेरचे, ते बोध संपन्न होते. आमचे ढालपे आहेत का नाही माहीत नाही आज, तर ते बबू धनगर म्हणून तळेगावचे, दादा जोशी, ते तळेगावचे बबू धनगर, त्यांचे बहुतेक आजोबा आमच्या ढालप्यांचे, ते बोध संपन्न होते. आमचा निवृत्ती कुठे गेला? घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की दादांचं व्यक्तित्व हे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम किती मोठं केलं. सावकार म्हणून पण माहीत नाही बरं का, ते हे माझ्या आधीचे आहेत, पण त्यांना मी जे सांगतोय ते त्यांना पण माहीत नाही, कारण की ज्यांनी सांगितलं तो व्यक्ती मलाच भेटला. तर एक गडचिरोलीहून एक गृहस्थ आले, साधारणपणे एक 6-7 महिने झाले. आणि 6-7 महिन्यापूर्वी आल्यानंतर ते एकदम आले आणि मला नमस्कार केला. त्यांच्या त्या वेशभूषेहून, रंगावरून वाटलं की हे कुठल्या तरी खूप लांबचे आहेत. त्यांना विचारलं कुठनं आला? म्हटले मी गडचिरोलीहून आलो. म्हटले कशा करता आले? म्हटले मी या संप्रदायाचा अनुग्रहीत आहे. तुम्ही गेलाय ना? हां, तिथे सगळे आदिवासी, जंगल आणि आदिवासी, त्याच्या पुढे गेले तर नक्षलवादी. ते म्हणले तुम्ही कसं काय तुमचा अनुग्रह? ते म्हणाले आमचे गुरु, तर आता नाव माझ्या लक्षात नाही, त्यांचा फोन नंबर वगैरे सगळा लिहून घेतला आहे. तर आमचे गुरु हे ब्रह्मलीन दादा महाराजांच्या अनुग्रहित होते. आणि त्या दादांच्या शिष्यांनी आदिलाबाद जिल्हा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांमध्ये हजारो वारकरी त्यांनी निर्माण केले. म्हणजे माझा जो गैरसमज होता की वारकरी संप्रदाय बुलढाणापर्यंत, अकोल्यापर्यंत संपला, पण तसं नाही. दादांनी गडचिरोली, आदिलाबाद, चंद्रपूर या आदिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे महात्मे निर्माण केले. हे दादांचं वैभव. गुरुजींनीही मोठं कार्य केले, तात्यांनीही मोठं कार्य केलं. तात्यांनीही तीर्थरूप गुरुवर महाराजांसारखा शिष्य निर्माण केला की जो त्यांच्यासारख्याच बोधावरती आरूढ झालेला आहे. आणि गुरुवर्य महाराजांनी अनेक विद्यार्थी निर्माण केले की जे त्यांच्यासारख्या बोधावरती आरूढ झालेले आहेत. बरीच उदाहरणं सांगता येईल. आता प्रकर्षाने ज्यांची जाणीव होते ते 2-3 लोकांचा, म्हणजे सगळ्यांचा उल्लेख करणं शक्य नाही आहे, करताही येईल पण तेवढा आपल्याला वेळ नाही आहे. ब्रह्मलीन आमचे मोहनराजे, गुरुवर्य महाराजांनी जो बोध दिलेला त्या बोधावरती आरूढ होते. तुम्ही होते का त्या दिवशी? नाही, मला बहुतेक हे होते आमचे माळी साहेब. कुठे गेले? नाही, समोर. हे नाही, तुमचे दुसरे माळी, हां हे होते.
तर राजे आजारी पडले आणि किती त्यांचं मोठं धैर्य, म्हणजे किती, मी तर त्यांचा गुरुही नाही, त्यांचा गुरुबंधू मी, पण रात्री त्यांना 12-1 वाजता खूप त्रास व्हायला लागला. आणि त्रास व्हायला लागल्यानंतर रामदास मला पहाटे बरोबर 4ला उठवायला आला, म्हणजे मी उठलोच होतो. म्हणलं राजांना त्रास होतो, म्हणलं चला लगेच. गेल्यानंतर त्यांना ते थोडंसं स्प्रे वगैरे मारलं, बरं वाटलं. राजे म्हटलं तुम्हाला रात्री 12 वाजता त्रास झाला, मला उठवायचं ना. म्हटलं काय अडचण काय हो? ते म्हटले तुमची झोप कशाला मोडायची, मला काय त्रास होणारच आहे. म्हणजे आपल्याला होणाऱ्या त्रासापुढे आपल्या गुरुबंधूची झोप सुद्धा तिला व्यत्यय येऊ नये एवढा त्यांचा निश्चय. आम्ही भेटायला गेलो आदल्या दिवशी. हां, माझं एक हे आहे, काय म्हणतात, कमकुवतपणा, की आपण ज्या माणसाला नीट धडधाकट बघितलेलं असतं, त्या धडधाकट माणसाला त्या हॉस्पिटलमध्ये नाकातोंडामध्ये नळ्या घातलेल्या परिस्थितीमध्ये बघणं हे अत्यंत क्लेशदायी आहे. धैर्यच होत नाही माझं जायचं ते. मी गेलो धैर्य करून. राजे म्हणले कसे, म्हणले परवा घरी येतो मी. आले घरी, पण वेगळ्या अवस्थेत आले. राजेंसारखा माणूस निर्माण केला. आणि ही माणसं अशी आहेत की त्यांची परंपरा पुढे चालेल ह्याची व्यवस्था करून ते गेले. राजे गेल्यानंतर कसं, तर त्यांनी जायच्या आधीच आमचा ऋषिकेश त्याला तयार केला. आमचे मारुती बाबा अत्यंत बोधसंपन्न. या लोकांची चरित्र म्हणजे जसं दादांचं चरित्र सांगण्यासारखं आहे, जसं तात्यांचं चरित्र सांगण्यासारखं आहे, तसं गुरुवर्य महाराजांची ही जी सगळे शिष्य ह्यांची सुद्धा चरित्राचं अवलोकन करणं हे अत्यंत महत्त्वाचे. किंबहुना आपल्या जीवनामध्ये आदर्श स्वरूप, आदर्शभूत असलेले हे महात्मे, त्यांनी सुद्धा त्यांच्यासारखे अनेक लोक निर्माण केले. मारुती बुवांनी, म्हणजे ब्रह्मलीन बाबूराव दादा, अत्यंत निस्पृह माणूस, आणि विद्वत्ता आपल्यापेक्षा त्यांची जास्त होती. माळीसाहेब म्हणजे तेच ना, म्हणजे मी जेवढा विद्वान आहे त्यापेक्षा कित्येक पटीने ते विद्वान होते. पण कसं आहे की त्यांना विद्वत्ता प्रदर्शित करायला आवडत नसायची. म्हणजे मला इतका त्रास झाला त्या करोनामध्ये की जेव्हा ते गेले असं कळलं मला, इतका अस्वस्थ झालो की विचारायची सोय नाही आणि रडायचीही सोय नाही. तेव्हा असो, त्यांनी सुद्धा त्यांच्यासारखी पुढे, म्हणजे त्यांनी कोणीही आपली परंपरा खंडित होऊ दिली नाही. त्यांचे बंधू असतील, सगळी मुलं असतील, त्यांनी त्यांच्यासारखी तयार केली. आणि अशा परंपरेमध्ये असलेल्या दादांचा आजचा हा पुण्यस्मरणाचा उत्सव आहे. ताईंचं सांगायचं वैशिष्ट्य तर सर्वश्रेष्ठ विदुषी जर असतील तर त्या ताई आहेत. आमचे मोहनराजेंनी त्यांना बघितलेलं होतं, सावकारबांनी पण बघितलेलं असेल. त्यांचं ती साडी बघा किती व्यवस्थित, अंगासरशी अशी ती, म्हणजे निगुती जे म्हणतात ती अत्यंत व्यवस्थित. ताईंनी सुद्धा त्यांच्यानंतर आश्रमाला अडचण पाहू नये म्हणून आईसाहेबांना तयार केलं. म्हणजे विठोबार असो, अशा या ब्रह्मलीन दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे, हा महाकैवल्य तेजोनिधी मौली ज्ञानोबरायांचा आहे. काल्याच्या कीर्तनाचा जो नियम आहे त्याला अनुसरून हा सेवेसाठी अभंग घेतलाय. काल्याच्या कीर्तनामध्ये गवळणी परक अभंग घ्यावा असा एक दंडक, आणि त्याला अनुसरून हा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. या अभंगामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्या गोकुळामधल्या ज्या गवळणी आहेत त्या 2 प्रकारच्या गवळणींमधला संवाद या अभंगामध्ये. गोकुळामधल्या गवळणींचं वर्गीकरण करताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा, कोणी एकी स्वतंत्रा, कोणी
एकी कोणी एकी स्वतंत्रा. बऱ्याचदा ह्याच्याविषयी चिंतन सांगितले असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. त्या गोकुळामधल्या सुना आहेत, लेकी आहेत, स्वतंत्र आहेत. म्हणजे काही विषयी आहेत, काही मुमुक्षू आहेत आणि काही ज्ञानी आहेत. ह्याच्यावरनं एक अनुमान आपल्याला करता येतं की कोणत्या गावाला गोकुळ म्हणायचं. सांगा मळी साहेब, शामराव सांगा, कोणत्या गावाला गोकुळ म्हणायचं? 3 प्रकारचे नाही, पुढे गेला सच्चिदानंद. कोणाला, कुठल्या गावाला गोकुळ म्हणायचं? हा, नाही नाही, ते अवघड नका सांगू. नाही नाही नाही, ज्या गावामध्ये पामर लोक नाहीत त्याचं नाव गोकुळ. गोकुळ कुठल्या गावाला म्हणायचं की ज्या ठिकाणी पामर राहत नाही. पामर कोणा म्हणायचं? जो विधी निषेध शून्य जे लोक असतात, त्या विधी निषेध शून्य लोकांना काय म्हणतात? पामर म्हणतात. ज्या ठिकाणी विधिनिषेध शून्य लोक नाहीत त्या गावाचं नाव आहे गोकुळ. आपला भारत हा गोकुळ झाला पाहिजे, मनोमन इच्छा आहे. कालो वै कारणम राजा, राजा कालस्य कारणम. आता कोण राजा होणार आहे हे आज ठरणार आहे. आणि भगवंताची इच्छा आहे की जो राजा त्या वैदिक सनातन धर्माला जगभर पोचवेल असाच राजा भारताचा व्हावा, अशी भगवंताची इच्छा. आपण कोण? त्यामुळे भगवंताला काळजी आहे. असो, आपण फक्त प्रार्थना करायची की आम्हाला चांगला राजा मिळू दे. आणि प्रार्थना करत असताना पूर्वी मतदान केलं पाहिजे बरं का. नुसती प्रार्थना भागणार नाही, तर प्रार्थनेच्या अगोदर मतदान केलं पाहिजे आणि मतदान करून मग भगवंताला प्रार्थना करायची. असो, म्हणून त्या गोकुळामध्ये काही विषयी होते, काही मुमुक्षू होते आणि काही मुक्त होते. आणि त्या मुक्तांबरोबर भक्तही होते. आणि अशा विविध प्रकारच्या गवळणी होत्या. आणि या ज्या विषयी गवळणी होत्या त्या विषयी मुमुक्षू, भक्त आणि मुक्त या सर्व गवळणींचा जर विचार करायला गेलो तर या अवस्था त्यांना ज्या प्राप्त झालेल्या आहेत, या अवस्था त्यांच्या मनाच्या भूमिकेमुळे त्यांना त्या अवस्था प्राप्त झालेल्या आहेत. मानवी जीवनाच्या म्हणजे भावजीवनाचा जर आपण प्रामुख्याने विचार करायला गेलो तर मानवी भावजीवनाचा प्रकार करताना 3 प्रकारानं मानवी भावजीवन आपल्याला वेगळं वेगळं करता येतं. 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे वासना, दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि तिसरी गोष्ट आहे भक्ती. या 3 गोष्टींनी आपल्याला मानवी भावजीवनाचा विचार करता येतो. वासना, प्रेम आणि भक्ती या तिन्ही गोष्टी वरवर बघायला गेले तर समान आहे. तिघांमध्ये काहीच फरक नाहीये. पण स्वरूपतः मूलभूत दृष्टीने जर आपण विचार करायला गेलो तर त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. वासना म्हणजे काय? की ज्या ठिकाणी स्थूल देहाला प्राधान्य असतं तिचं नाव आहे वासना. प्रेम म्हणजे काय? ज्या ठिकाणी सूक्ष्म देहाला प्राधान्य असतं तिचं नाव आहे प्रेम. आणि या दोन्हीच्या अतीत जी असते तिचं नाव आहे भक्ती. वरपंग दोन्ही सारखेच दिसतात. वासना संपन्न माणूस तसाच दिसतो आणि भक्ती संपन्न माणूस तसाच दिसतो. वासना संपन्न माणसाचं वर्णन करताना एक सुभाषितकार सांगतायत, कामातुराणाम न भयम न लज्जा. जो माणूस वासनेने भरलेला आहे अशा माणसाला भीतीही नसते आणि लाजही नसते. भक्ती संपन्नाची काय गोष्ट आहे? म्हणा, लाज भय शंका दूर. लाज भय शंका दुराविला मान. 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 नकडे सा
या परते नगरे साधन या परते नगरे साधन या परते नगरे लाज भय शंका दुराविला मान नगरे साधन या परते नगरे साधन या परते लाज भय शंका दुराविला मान लाज भय मान नकळे साधन या परते नकळे साधन या परते लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परत. म्हणजे कामातुर माणसालाही भीती नाहीये, कामातुर माणसालाही लज्जा नाहीये आणि भक्ती संपन्न माणसालाही भय नाहीये आणि लज्जा नाही. पण फरक फार मोठा आहे. बाह्य जरी दृष्टीने ते दोघं सारखे दिसत असले तरी अंतरी खूप मोठा फरक आहे. वासना आणि प्रेम ह्याच्यातला थोडासा फरक सांगतो. वासनेमध्ये जोपर्यंत स्थूल शरीराची अनुकूलता आहे तोपर्यंतच ती वासना राहते. जास्त विस्तार करणे न लगे. जास्त विस्तार केला तर आपल्याला शृंगारामध्ये जायला लागेल आणि शृंगारामध्ये जाण्या इतकं माझं अजून वय नाहीये. गुरुजी शृंगारात्मक बोलायचे, ब्रह्मचारी असूनही बोलायचे, पण त्यांचा तो अधिकार होता. आपला तो अधिकारही नाहीये आणि वयही नाही, त्यामुळे तिथे आपल्याला जास्त बोलायचं नाही. आणि प्रेम मात्र या स्थूल देहावर अवलंबून नसल्यामुळे म्हातारा म्हातारी ती प्रेम आहे. का? कारण की ते प्रेम स्थूल देहावर अवलंबून नाही, सूक्ष्म देहावरती अवलंबून आहे. म्हणून बाह्य रीतीने हे दोन्ही जरी सारखे दिसत असले तरी अंतरी फार मोठा फरक आहे. मौली ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात. का पतिपुत्रा ते आलिंगी एकची तरुणांगी पुत्र भावाच्या अंगी कामुदरगी. एकच स्त्री आहे आणि ती म्हातारी नाही आहे. मौलींचा एक एक शब्द अगदी विचारपूर्वक, म्हणजे मौली विचार करतात तर वापरतात असं नाही आहे. अभिव्यक्तीचे आर्ष प्रस्फुरण आहे. एकच स्त्री आहे, ती कशी आहे? तरुण आहे. आणि ती तरुण स्त्री आपल्या मुलालाही आलिंगन देते आणि पतीलाही आलिंगन देते. भौतिक रीतीने आलिंगनाचा जर विचार करायला गेलो तर दोन्हीही आलिंगनामध्ये यत्किंचितही फरक नाहीये, तसूभरही फरक नाहीये. पण एका आलिंगनाच्या ठिकाणी काम आहे आणि दुसऱ्या आलिंगनाच्या ठिकाणी प्रेम आहे. हाच वासना आणि प्रेम या दोघांमध्ये फरक आहे. त्या गोकुळामध्ये विषयी गवळण होती. विषयी म्हणजे कोणाला म्हणायचं? जी विषयांचं सेवन करते, पण विषय सेवन करत असताना ते विषय शास्त्र विहित आहेत का नाही याचा विचार करून जी विषयांचं सेवन करते त्याचं नाव आहे विषयी. आणि एक गवळण होती विषयी. कोणातला संवाद आहे हे पहिल्यांदा सांगतो. एक गवळण कशी होती? विषयी होती. विषयी होती म्हणजे तिच्या ठिकाणी वासना होती का नाही? काय मुक्तानंद महाराज, वासना असल्याशिवाय विषयी असणारच कशी? वासना होती. आणि दुसरी जी गवळण आहे ती भगवत भक्तीमध्ये रत झालेली गवळण होती. आणि ही भगवत भक्तीमध्ये रत झालेली गवळण त्या भगवंताच्या ठाई रत झालेली आहे. आणि रत झालेली गवळण जी भगवंताच्या ठिकाणी रत झालेली आहे. बाह्य स्वरूपाचा जर आपण विचार करायला गेलो तर कामुक स्त्रीनं एखाद्या तिच्या प्रियकराकडे जाणं आणि एखाद्या गवळणीने भगवंताकडे जाणं, भक्ताने भगवंताकडे जाणं,
या दोन्ही गोष्टी आपल्या चर्मचक्षुनी दिसताना कशा दिसतात? सारख्या दिसतात. आणि सारख्या दिसत असल्यामुळे जी विषयी गवळण आहे त्या विषयी गवळणीला असा भ्रम निर्माण होतो की ही जी भक्त आहे तर ही भक्त असलेली गवळण ही काय करते? व्यभिचार करते, परपुरुषाकडे आकर्षित झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की आपण जगाकडे बघत असताना आपल्या स्वतःच्या चष्म्यातनं बघतो. जर आपण सज्जन असू तर सज्जनासारखं बघतो आणि जर दुर्जन असू तर दुर्जनासारखं बघतो. आणि आपण जसे असतो तसं आपण सगळ्या जगाकडे बघतो. आपण जर सज्जन असू तर सगळं जग सज्जन आहे, आपण जर दुर्जन असू तर सगळं जग दुर्जन आहे. एक गोष्ट सांगतो. एक गृहस्थ म्हातारा माणूस तो एका गावाच्या वेशीमध्ये बसलेला होता आणि वेशीमध्ये बसलेला असताना निवांत बसला. तिकडून एक माणूस आला आणि तो माणूस आल्यानंतर त्यांनी त्या वृद्धाला विचारलं, गाव कसं आहे? तो म्हणला, कशा करता? तो म्हणला, मला गावामध्ये राहायचंय. म्हणले, कसं काय? ते म्हणला, मी पूर्वी ज्या गावात राहत होतो ते गाव म्हणले निव्वळ खराब, सगळे दुर्जन लोक त्या गावामध्ये, एकही माणूस सज्जन नाही, अत्यंत त्रास देणारे लोक. त्यामुळे मी माझं गाव सोडलेलं आहे आणि आता मी दुसरं गाव शोधतोय. तुमचं गाव कसं आहे? त्या वृद्धाने सांगितलं की तुझं जे गाव आहे त्याच्यापेक्षा हे खराब गाव आहे, त्यामुळे काही विचार करू नको, जातो. पुढे गेला. थोड्या वेळाने परत दुसरा माणूस आला. त्याने विचारलं, कसं गाव आहे? ते म्हणले, कशा करता? म्हणले, मला राहायचं आहे. म्हणले, का? तुमचं गाव काय खराब आहे का? नाही म्हटलं, माझं गाव खूप चांगलं आहे. पण खूप चांगलं जरी असलं तरी संपत्ती निर्माण करण्याकरता ते छोटं असल्यामुळे थोडीशी मर्यादा आहे. मला गाव सोडताना फार दुःख झालं, पण काहीतरी उदरनिर्वाह करता काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी नाईलाजास्तव गाव सोडले आणि दुसऱ्या गावामध्ये मी काहीतरी व्यवसाय करावायच्या निमित्ताने शोध करतोय. तर हे गाव कसं? तर म्हटलं, अत्यंत उत्तम गाव आहे, काही तुला राहायला हरकत नाही, तू जा गावामध्ये. दुसरा माणूस हे बघत होता. गाव तेच, सांगणारा माणूस तोच, फक्त विचारणारे दोघे. त्यांनी विचारलं की बाबा तू असं का सांगितलंस? तो म्हणला, पहिला माणूस हा दुर्जन होता, त्याला आपलं गावही दुर्जनच वाटलं असतं, आणि दुसरा माणूस सज्जन होता, त्याला आपलं गाव कसं वाटेल? सज्जन वाटेल. म्हणून आपण जसे असतो तसंच सगळं जग असतं असं आपल्याला वाटत असतं. आणि ती विषयी गवळण जी आहे त्या विषयी गवळणीला असं वाटत असतं की ही भगवत्रत झाली आहे, म्हणजे कामुकतेने ती भगवंताकडे गेलेली असावी असं त्या गवळणीला वाटतं. आणि मैत्रीण गावातल्या, त्यामुळं मित्र कोणाला म्हणायचं? पापान निवारयती योजयते हिताय. मित्र कोणाला म्हणायचं? जो पापापासून निवारण करून, म्हणजे आपण जर चुकीच्या मार्गाला जात असू तर चुकीच्या मार्गामधून काढून आपल्याला सन्मार्गाला जो लावतो तो खरा मित्र. त्याप्रमाणे ही गवळण कशी आहे? भगवत्रत झाली आहे. तिला काय वाटतंय? कामुकतेने ती भगवंताकडे गेलेली आहे. महाकाय व्यभिचार आहे आणि हा व्यभिचार ही गवळण करते, हे काही योग्य नाहीये. ती तिची मैत्रीण आहे म्हणून ती तिला सांगते की बाई, हा व्यभिचार करणं काही योग्य नाही, तू त्या भगवंताच्या ठिकाणी काही रत होऊ नकोस. असं जी विषयी गवळण आहे ती त्या भक्त गवळणीला सांगते. आणि त्यावेळेला ती भक्त गवळण त्या विषयी गवळणीला विनंती करते की बाई, मला तू हा उपदेश सारखा सारखा करू नको. हे दुसऱ्या चरणात. किती वो शिकवाल मज वेळोवेळा, 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 किती वो शिकवाल मज वेळोवेळा. मी तया गोवळा, मी तया गोवळा, रातलिये रातलिये, किती वो शिकवाल मज वेळोवेळा.
रातलिये किती हो शिकवाल किती हो शिकवाल माझा वेळोवेळा शिकवाल माझा वेळोवेळा किती हो शिकवाल माझा वेळोवेळा शिकवाल माझा वेळोवेळा नीतया गोवळा रातलिये नीतया गोवळा रातलिये किती हो शिकवाल माझा वेळोवेळा किती हो शिकवाल माझा वेळोवेळा नीतया गोवळा रातलिये माझा वेळोवेळा किती हो शिकवाल माझा जी भक्त गोळणे ती त्या विषयी गवळणीला सांगते आहे. तुम्हाला सांगतेस योग्य, थँक्यू. पण किती ओ शिकवाल मज वेळो वेळा ती सांगतेय तुम्हाला 1000दा सांगशील, लाखो वेळा सांगशील, पण हे लाखो वेळा 1000 वेळा सांगितल्याचा उपयोग काही नाही. त्याचं कारण काय? मी तया गोवळा रतलिये किंवा नाम गोष्ट माझी सोय सांडा आता नाम गोष्ट माझी सोय सांडा आता नाम गोष्ट माझी सोय सांडा आता नाम गोष्ट माझी सोय सांडा नाम गोष्ट माझी सोय सांडा आता 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 रतले अनंता तुका म्हणे रतले अनंता तुका म्हणे राघर रिघी झाले पट्टराणी बळे घर रिघी झाले पट्टराणी बळे रतले अनंता तुका म्हणे रतले अनंता तुका म्हणे घरी झाले पट्टराणी बळे घरी झाले
घिसाले ही रथ अनंताच्या ठिकाणी झालेली आहे. ही गवळण कसं आहे माहिती का, डिप्लोमॅटिकली माणसाला बोलता आलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. व्यवहारामध्ये डिप्लोमसी ही खूप महत्वाची आहे. कारण की सरळ सरळ जगणाऱ्या माणसाचं काय चिदंबर बरोबर आहे का? ते चिदंबरला सरळच वागायची सवय आहे. त्यामुळे ते अवघड होतं जरा. असं डिप्लोमसी आहे. म्हणजे उत्तर देताना ते असं उत्तर दिलं पाहिजे की उत्तर दिले हे कळताच कामा नये. उत्तर तर दिलं पाहिजे. ते एक पुस्तक वाचत होतो मी, त्याच्यामध्ये त्यांनी डिप्लोमॅट म्हणजे मुत्सद्दी कोणाला म्हणायचं तर त्यांनी सांगितलं की जो होकारात्मक भाषेमध्ये नकार देऊ शकतो त्याचं नाव आहे मुत्सद्दी. डिप्लोमॅट कोणाला म्हणायचं की जो होकारात्मक भाषेमध्ये नकार देऊ शकतो त्याचं नाव आहे डिप्लोमॅट किंवा मुत्सद्दी. ही गवळण उत्तर देतीये कोणाला, त्या विषयी गवळणीला देतीये, पण दिलेलं उत्तर समजतच नाही. किती हो शिकवाल मज वेळोवेळा. तुम्हाला शिक ठीक आहे, आनंद आहे, खूप महत्व आहे, तू सांगतेस, मला तुझ्याबद्दल कृतज्ञता आहे, धन्यवाद. पण मी तया गोवळा राहतली. ती सांगती आता मी रममाण झालेली आहे, परतीचे दोर कापले गेलेले आहेत, पण मी रममाण झालेली आहे. आणि कोणाच्या ठिकाणी रममाण झाली आहे? गोवळ्याच्या ठिकाणी रममाण झालेली आहे. म्हणजे तुला जसं वाटतंय तसं काही नाहीये. कशामध्ये सूचित झालंय हे? गोवळा या शब्दात सूचित झालेलं आहे. तुला जर असं वाटत असेल की मी विषयासक्तीने त्या भगवंताच्या ठिकाणी रत झालेली, असं जर तुला वाटत असेल तर तसं अजिबात नाही. त्याचं कारण मी ज्याच्या ठिकाणी रत झालेली आहे तो कोणे? गोवळा आहे. गोवळा म्हणजे काय? गोवळी आहे. गोवळी म्हणजे काय? ज्याच्या हातामध्ये ज्यांनी आपल्या इंद्रियांचा निग्रह केलेला आहे, अशा इंद्रिय निग्रह संपन्न गोवळ्याच्या ठिकाणी मी रत झालेली आहे. आणि त्यामुळे तुला जसं वाटतंय तसं काही नाहीये. आपण गोवळी आहेत का नाहीये? काय मुक्तानंद? हा नाही? काय शामराव? सच्चिदानंद महाराज? हा आहे तसं नसते हो. काय डोरले वा वा, काय आहात का गवळी? नाही, बरं ते आहेत तुम्ही नाही. चला सगळेच प्रकार पाहिजे. आपणही गोवळी आहे, पण आपलं गोवळे पण वेगळं आहे. इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे. इंद्रिय आपल्याला वळतात, इंद्रिय आपल्याला कुठे नको नको तिथे घेऊन जातात, म्हणून आपण गोवळी आहे. आणि भगवान का गोवळी आहे? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी. तुका म्हणे दिले दोन्ही, तुका म्हणे दिले दोन्ही, तुका म्हणे
भगवानही गोवळी आहे. का गोवळी आहे? तो इंद्रिय वळतो म्हणून तोही गोवळी आहे आणि आपणही गोवळी आहेत, कारण इंद्रिय आपल्याला वळतात म्हणून आपणही गोवळी आहे. पण त्या दोघांच्या गोवळेपणामध्ये फरक आहे. ती सांगते मी रत झाली आहे, पण रत जरी झाली असले तरी जो इंद्रिय निग्रह संपन्न आहे, हिच्या ठिकाणी कितीही जरी वासना असली तरी ज्याच्या ठिकाणी ती रममाण झालेली आहे तो निर्वासन स्वरूपाचा आहे. आणि तो निर्वासन स्वरूपाचा असल्यामुळे मी तया गोवळा रतलिये किंवा रातलिये, मी त्याच्या ठिकाणी रममाण झालीये. आणि त्या भगवंताच्या ठिकाणी रममाण झाल्यामुळे तुझ्या मनामध्ये जे काही वाटतंय त्याच्या शेकडो मैल मी पलीकडे गेली. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. याती कुळ माझे गेले हार बोनी, 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 याती कुळ माझे गेले हार बोनी. श्रीरंगा वाचुनी आनुलेणे, श्रीरंगा वाचुनी आनुलेणे, 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 किती वो शिकवाल मज वेळोवेळा, किती वो शिकवाल मज वेळोवेळा. श्रीरंगा गोवळा श्रीरंगा वाचुनी आनुलेणे, किती वो शिकवाल मज वेळोवेळा, किती वो शिकवाल मज वेळोवेळा. याती कुळ माझे गेले हार बोनी, याती कुळ माझे गेले हार बोनी, याती कुळ माझे गेले हार बोनी, याती कुळ माझे गेले हार बोनी. श्रीरंगा वाचुनी आनुलेणे, श्रीरंगा वाचुनी आनुलेणे, श्रीरंगा वाचुनी तुला जसं वाटतं आहे तसं काही नाही, त्याच्या खूप पलीकडे मी गेले. ह्याचा लोक दुरुपयोगी करतात बरं का. म्हणजे वासना संबंधाने रत होतात आणि सांगतात आम्ही भक्त आहोत. एक गंमत घडलेली सांगतो. एक गृहस्थ, नाव फक्त विचारायचं नाही, आपल्या कुठे हां हे ना पण माहिती आहे, आपल्या वाड्याच्या शेजारी इथे लॉटरीची दुकान आहेत बरीच. तर एक गृहस्थ कीर्तनकार, चांगला प्रवचन करणारे, ते नेहमी लॉटरीच्या दुकानात बाहेर जाणे दिसायचे मला. ते आमचे काल वकील साहेब आले होते, त्यांचेही ते मित्र. माझं काही धैर्य झालं नाही की त्याला विचारायचं कसं, अरे तू वारकरी कीर्तनकार, एवढा समाज प्रबोधन करणारा आणि तू लॉटरी खेळतो काय काय गणित आहे. मला धैर्य नाही झालं. मग ते आमच्या आनंद लवाटेला मी सांगितलं की अरे हा असा असा तुझाही मित्र आहे आणि तो लॉटरीचं दुकानात दिसतो मला नेहमी, हे काय गणित काय. आनंद विचारलं, तो धीट त्यांनी विचारलं काय म्हटलं तुम्ही लॉटरीच्या दुकानात जात, असं कळलं मला. तो म्हटलं तेथे संख्याशास्त्राचा अभ्यास करायचा, स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास. तसं लोक व्यभिचार करतात आणि काय म्हणतात आम्ही भक्त, असा दुरुपयोगी त्याचा केला जातो. असं ती सांगतेय की माझ्या ठिकाणी हे काही घडणार नाही, कारण तो गोवळ आम्ही फार पलीकडे गेलाय. पलीकडे गेली म्हणजे काय, या ती कुळ माझे गेले हार पोनी,
श्रीरंगा वाचोनी आणून येणे. मी माझ्या व्यक्तित्वाचा, का तू फार सुंदर पाठ शिकवला सच्चिदानंद. व्यक्तित्व आणि विश्वात्मवाद सुंदर आहे. म्हणजे त्या कोणी सांगितलं तर ह्याने सांगितलं, सामवेद सुंदर सांगितलं त्यांनी. व्यक्ती म्हणजे काय, व्यक्तित्व म्हणजे काय, विश्व म्हणजे काय, विश्वात्मवाद म्हणजे काय. अगदी लहान लहान मुलं सांगतात तेव्हा हे आनंदही आहे. म्हणजे रिटायर्ड होणाऱ्या माणसाला सुद्धा या गोष्टी लक्षात येत नाहीत, त्या या लहान मुलांच्या लक्षात येतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. माझं जातित्व आणि माझं व्यक्तित्व हे सगळं मी निवृत्त झालं, हे सगळं मी सोडून दिलंय. त्याचं कारण काय, मी तया गोवळा रातलीये. मी भगवत भक्त झाल्यामुळे मी भगवंताची काय झाली आहे, भाज झाली आहे. आणि मी भगवत भाज झाल्यामुळे माझं व्यक्तित्व, माझी जाती काहीही राहिलेली नाहीये. झाले बाई हो म्हणून भाजला जन्म वेगळे केले. बाप रखुमा देवी वरे जन्मा वेगळे केले. बाप रखुमा देवी वरे जन्मा वेगळे केले. बाप रखुमा देवी वरो जन्मा वेगळे केले. बाप रखुमा देवी वरो जन्मा वेगळे केले. बाप रखुमा देवी वरे जन्मा वेगळे केले. बाप रखुमा देवी वरे जन्मा वेगळे केले. बाप रखुमा देवी वरो जन्मा वेगळे केले. बाप रखुमा देवी वरो जन्मा वेगळे केले. म्हणून भाज झाले बाई ओ, म्हणून भाज झाले बाई ओ. ताईचा काळा अनादि बहुकाळा. ताईचा काळा अनादि बहुकाळा. म्हणून भाज झाले बाई ओ, म्हणून भाज झाले बाई ओ. ताईचा काळा अनादि बाप रखुमा देवीवरे जन्मा वेगळे केले. म्हणून भाज झाले बाई. भाज म्हणजे बायको असा अर्थ आहे, पण भाज हा शब्द त्या ठिकाणी भक्त या अर्थाने घ्यायचा आहे. बायको आणि भक्त हे सारखेच आहे. बायको आणि शिष्य ते अर्थ चुकीचा घेऊ नका, तर फार वेगळा अर्थ घ्या. असो, ज्याप्रमाणे पत्नी जेव्हा पतीच्या घरी जाते त्यावेळेला ती तिच्या पूर्वीच्या कुलगोत्राचा परित्याग करते, त्याप्रमाणे भक्त जेव्हा भगवंताकडे जातो तेव्हा तो त्याच्या पूर्वीच्या कुलगोत्राचा परित्याग करतो. शिष्य जेव्हा गुरुकडे जातो तेव्हा तो शिष्य त्याच्या पूर्वीच्या कुलगोत्राचा परित्याग करतो. घडलेली गोष्ट सांगतो. म्हणजे कोणाचा आपला राजकीय संबंध आपला काही नाही, की हे स्थानही नाही राजकीय काही बोलायचं. परंतु मोदी सरकारने एक फार महत्वाची गोष्ट केली. कोणाला ज्ञात आहे का माहिती नाही मला, पण काय केली ते सांगतो. गुरुवारे महाराजांचा आम्ही पासपोर्ट काढायला गेलो भाऊसाहेब असताना, भारत भाऊ असताना. आणि पासपोर्ट काढायला गेल्यानंतर गुरुवारे महाराज फक्त किसन महाराज साखरे एवढंच, सगळीकडे कागदोपत्री एवढंच नाव गुरुवारे महाराजांचं, किसन महाराज साखरे. आम्ही तिथे गेल्यानंतर सगळा फॉर्म भरला. तिथे वडिलांचे नावाचा एक रकाना असतो, तिथे आम्ही काहीच भरलं नाही. ते म्हणले अहो हे रकाना असल्याशिवाय हे आमचा पासपोर्ट निघणार नाही. अहो म्हटलं आमचे ते गुरु आहेत ते नाव लावत नाहीत त्यांच्या वडिलांचं, त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टींचा परित्याग केलेला आहे. हे म्हटलं पासपोर्ट निघणार नाही. काही करा तुम्ही, हे चूं करके चा करके रकाने सगळे भरल्याशिवाय मॅन्डेटरी काय भैया, मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी आहे. म्हणजे बापाचं नाव लिहिणं हे कंपल्सरी आहे, हे लिहिता येणार नाही. मग शेवटी मी विचार केला. मग काय करायचं, म्हटलं दादा महाराज नाव टाकून देऊ आपण.
आणि आम्ही ते नाव टाकून तो पासपोर्ट काढला. पण मोदी सरकारच्या लक्षामध्ये ही अडचण आली, कारण की जे संन्यासी लोक असतात ते संन्यासी लोक आपल्या गुरुचं नाव लिहितात. हां, असो, म्हणजे संन्यासी लोक काय करतात, स्वतःचं नाव आणि गुरु अमुक अमुक असं त्या ठिकाणी लिहितात. तर पासपोर्टमध्ये येणारी अडचण ही मोदी सरकारने निवृत्त केली. त्यांनी काय सांगितलं की वडिलांच्या नावाच्या ऐवजी गुरूंचंही नाव त्या ठिकाणी लावता येईल आणि त्या प्रकारे पासपोर्ट, किती मोठं काम आहे, सामान्य गोष्ट आहे, पण ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नसती. एवढे संन्यासी, एवढे महात्मे त्याला अडचणीला सामोरं जातात, ती अडचण त्यांनी दूर केली. त्याप्रमाणे ही जी गवळण आहे, ही गवळण भगवत रथ झाल्यामुळं तिची पूर्वीची जी याती आहे, पूर्वीचं गोत्र आहे, त्या सगळ्याचा तिने परित्याग केलाय. म्हणून याती कुळ माझे गेले हार पोनी, त्याची मी निवृत्ती केलेली आहे. ही जर गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली आणि प्रामुख्याने माता वर्गांच्या ही जर गोष्ट लक्षात आली, तर जगामध्ये चाललेली फॅमिली कोर्टामधली 90% भांडणं संपतील. का? जेव्हा पत्नी पतीच्या घरी लग्न करून येते, तेव्हा लग्न करून आल्यानंतर ती तिच्या पूर्वीच्या कुळाचाही परित्याग करते आणि गोत्राचाही परित्याग करते आणि पतीच्या कुळ गोत्राचा स्वीकार करते. पण घरी आल्यानंतर, पतीच्या घरी आल्यानंतर 6 महिने 8 महिने गेले की ती म्हणते आमच्या घरी असं होतं. अगं ताई, ते कुळ आता सोडलंय, हे कुळ वेगळं आहे. हे तिच्या लक्षात येत नाही, म्हणून सगळी भांडणं. म्हणून माऊली सांगतात, याती कुळ माझे गेले हार पोनी, मी माझ्या पूर्वीचा यातीचाही परित्याग केलाय आणि गोत्राचाही परित्याग केलाय. म्हणून याती कुळ माझे गेले हार पोनी. आणि आता कसं आहे, श्रीरंगा वाचोनी आणून नेणे, त्या भगवंताशिवाय मला दुसरं काहीही कळत नाही. हे झालं भक्तीच्या दृष्टीने. ज्ञानाच्या दृष्टीने असा विचार सांगण्यासारखा आहे की ज्ञान दृष्टीने तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश मला झालेला आहे. जाती व्यक्ती पडे बिंदुले, काय हां हां तैसे लवणकण घातिले सागरा माझी. लवण सागरामध्ये टाकल्यानंतर लवणाचा, लवणपणाचा तो परित्याग करून सागररूप होतो. त्याप्रमाणे मी आता भगवत भक्त झाल्यामुळे माझी याती, माझं कुळ, या सगळ्यांची आता निवृत्ती झालेली आहे. आणि ज्ञानाच्या दृष्टीने जर आपण विचार करायला गेलो तर ज्ञान दृष्टीने तत्त्वमसी महावाक्याचा ज्या वेळेला उपदेश केला जातो, त्यावेळेला जो वाच्यांश आहे दोघांचा, त्याचा परित्याग करून लक्ष स्वरूप जे चैतन्य, त्याच्यामध्ये एक रूपता सांगितली जाते. त्याप्रमाणे मी माझ्या याती कुळाचा परित्याग करून, ईश्वराच्या याती कुळाचा परित्याग करून आता मी भगवत स्वरूप झालेले आहे. म्हणून याती कुळ माझे गेले हार पोनी, श्रीरंगा वाचोनी आणून येणे, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातलिये. आणि तुला जर अशी काही शंका वाटत असेल, मी विषयासक्तीने त्या भगवत रततेमध्ये प्रवृत्त झालेले आहे, तर विषयासक्तीने जे एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी रत होतात, त्यांच्या ठिकाणी ज्या भावना असतात, त्या भावनांचा माझ्या ठिकाणी अभाव आहे. हे महाराज तिसऱ्या चरणात अष्टभोग भोगणे माते नाही काळ, अष्टभोग भोगणे माते नाही काळ,
ही भक्त गवळण सांगते की बाई तुला जसं वाटतंय तसं या ठिकाणी अजिबात काही नाही. कारण विषयासक्त ज्या कारणाने रत होतात त्यांच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची चाड नाही. म्हणजे आय एम नॉट इंटरेस्टेड. मी त्याच्यामध्ये माझा काही इंटरेस्ट नाही. कशामध्ये? महाराज सांगतात अष्टभोग भोगिता माते नाही चाड. 8 प्रकारचे भोग सांगितलेले. दादांनी फक्त 2च सांगितलेत, स्पर्शन आणि दर्शन. पुढचे कोणते ते मला माहिती नाही, कारण की सकाळीच मी या अभंगाचा अभ्यास केला आणि दादांनी फक्त हे 2च भोग लिहिलेले आहेत. बाकीचे 6 भोग समजण्याकरता वात्स्यायनाला शरण गेलं पाहिजे, मग आपल्याला ते भोग काय ते कळते. मी पुढच्या वेळेस सांगेन, आज वेळ नव्हता म्हणून ते काही बघता आले नाहीत. पुढच्या वेळेस निश्चित सांगेन. मग अष्टभोग भोगिता माते नाही चाड. मला त्या 8ही प्रकारच्या भोगामध्ये भोगण्याविषयी कोणत्याही प्रकारची चाड म्हणजे इच्छा, इंटरेस्ट माझ्या मनामध्ये नाही. माझ्या ठिकाणी काय आहे? भक्ती प्रेम गोड लेईले गे माये. मला फक्त जो माझ्या अंतःकरणात चाड कशाची आहे? भक्तीची आहे. कोणची भक्ती? प्रेमस्वरूप भक्तीची आहे. त्याच्यामध्ये एक थोडासा बारकावा असा आहे की मी सांगितलं आपल्याला की प्रेम वेगळं आणि भक्ती वेगळी. मग प्रेम आणि भक्ती जरी वेगळी असली तरी भक्तीचं